हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग FDA एक्झामसाठी बायोलॉजी या सब्जेक्टचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. बायोलॉजीमध्ये आपण ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचे काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. हार्ट, देन जॉईंट्स, एंडोक्राईन सिस्टम, ग्लँड्स, देअर सिक्रिशन्स, सर्व काही आपण या व्हिडिओत डिस्कस करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने अँड यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लुडेड आहेत. सो इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. विच आर्टरी सप्लाइज द स्टमक विथ ऑक्सिजनेटेड ब्लड? कॅरोटिड आर्टरी, गॅस्ट्रिक आर्टरी, सेलियाक आर्टरी, सेफॅलिक आर्टरी. कोणती आर्टरी सप्लाय करते स्टमकला ऑक्सिजनेटेड ब्लड, प्युअर ब्लड? तर ही सेलियाक आर्टरी असते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कुठून अराईज होते सेलियाक आर्टरी? तर ही एओटापासून अराईज होते. It arises from abdominal aorta and supplies oxygenated blood to stomach, then liver, spleen, duodenum, pancreas. या सर्व ऑर्गन्सला ब्लड सप्लाय करते, प्युअर ब्लड सप्लाय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते सेलियाक आर्टरी. इट अरायझेस फ्रॉम ॲबडोमिनल एओटा. त्यानंतर कॅरोटिड आर्टरीवर कोणता क्वेश्चन विचारण्यात येतो? तर कॅरोटिड आर्टरी सप्लाय करते ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑर्गन्स इन हेड अँड नेक. हेड अँड नेकमधल्या ऑर्गन्सला प्युअर ब्लड सप्लाय करते कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन यावर विचारण्यात आला होता. नॅरोईंग ऑफ कॅरोटिड आर्टरीला काय बोलतात? व्हॉट इज नॅरोईंग ऑफ कॅरोटिड आर्टरी? तर याला बोलतात कॅरोटिड आर्टरी स्टेनॉसिस. कॅरोटिड आर्टरी स्टेनॉसिस असते नॅरोईंग ऑफ कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर सेफॅलिक आर्टरी, तर ही सेफॅलिक वेन असते. ही सुपरफिशियल वेन असते आर्म्समधली, सेफॅलिक वेन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. साईट ऑफ टी सेल मॅच्युरेशन इज? कोणतं आहे साईट ऑफ टी सेल मॅच्युरेशन? थायमस, थायरॉइड ग्लँड, बोन मॅरो, पॅराथायरॉइड. साईट ऑफ टी सेल मॅच्युरेशन, तर टी सेल मॅच्युरेशन होते थायमसमध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. थायमस काय असते? तर थायमस ग्लँड इज प्रेझेंट इन चेस्ट. चेस्टमध्ये प्रेझेंट असते आणि ही ग्लँड तुमची ग्रॅज्युअली श्रिंक होत जाते आणि रिप्लेस होते फॅटने वन्स यू रिच प्युबर्टी. वन्स यू रिच प्युबर्टी दी थायमस स्टार्ट स्लोली श्रिंक्स अँड रिप्लेस बाय फॅट. त्यानंतर येऊया थायरॉइड ग्लँडकडे. कुठे प्रेझेंट असते? तर थ्रोटमध्ये प्रेझेंट असते ना थायरॉइड ग्लँड. एस शेप ग्लँड असते, बटरफ्लाय शेप ग्लँड असते. काय सिक्रेट करते? तर T4 थायरॉक्झिन, त्यानंतर T3 ट्राय आयडोथायरोनिन आणि कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन, ट्राय आयडोथायरोनिन आणि थायरॉक्झिन हे 3 हॉर्मोन्स सिक्रेट करते तुमची थायरॉइड ग्लँड. यापैकी हे थायरॉक्झिन हॉर्मोन काय करते? तर हे स्टिम्युलेट करते ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोनला स्टिम्युलेट करते थायरॉक्झिन. हे इम्पॉर्टंट असते डायजेशनसाठी, त्यानंतर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, मसल डेव्हलपमेंटसाठी. कोणतं हॉर्मोन? T4 थायरॉक्झिन. त्यानंतर T3 हे काय करते? ट्रायआयडोथायरोनिन. तर हे तुमच्या बॉडी टेम्परेचरला कंट्रोल करते, हार्ट रेटला कंट्रोल करते. त्यानंतर कॅल्सिटोनिन, तर हे तुमचं ब्लडमधलं कॅल्शियम मेंटेन करते, कॅल्सिटोनिन. ठीक आहे, हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर व्हॉट इज पॅराथायरॉइड ग्लँड? कुठे प्रेझेंट असते? तर ही प्रेझेंट असते ऑन दी पोस्टेरियर वॉल ऑफ थायरॉइड ग्लँड. काय सिक्रेट करते? तर पॅराथॉर्मोन. पॅराथॉर्मोन इज ऑल्सो नोन ॲज पॅराथायरॉइड हॉर्मोन. फंक्शन काय असते याचं? तर हे कॅल्शियमला मेंटेन करते वेन कॅल्शियम लेवल इज ड्रॉप्ड. जेव्हा तुमची कॅल्शियम लेवल ड्रॉप होते तेव्हा कॅल्शियमला मेंटेन करण्याचं काम करते पॅराथॉर्मोन. देन बोन मॅरो, तर RBCs आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो. रेड ब्लड सेल्स आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो. रेड ब्लड सेल्स आर ऑल्सो कॉल्ड एरिथ्रोसाइट्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पेसमेकर इज प्रेझेंट इन लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल. कुठे प्रेझेंट असतो पेसमेकर? तर काय असतो पेसमेकर? तर सायनो ॲट्रियल नोड असतो ना पेसमेकर, SA नोड. पेसमेकर ऑफ हार्ट इज SA नोड अँड SA नोड इज प्रेझेंट इन राईट ॲट्रियम. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर राईट ॲट्रियम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पेसमेकर इज प्रेझेंट इन राईट ॲट्रियम. त्यानंतर राईट ॲट्रियमवर आणखी काय विचारण्यात येते? तर करोनरी सायनस ओपन्स इन टू राईट ॲट्रियम.
करोनरी सायनस ओपन्स इनटू राईट ॲट्रियम. देन एसे नोडवर आणखी काय विचारण्यात येते, तर नॉर्मल रिदमिकल इम्पल्स इज जनरेटेड फ्रॉम विच पॉईंट इन द कंडक्टिव्ह सिस्टीम ऑफ हार्ट. तर हा असतो एसे नोड. नॉर्मल रिदमिकल इम्पल्स इज जनरेटेड फ्रॉम एसे नोड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय द किडनी, मेलेटॉनिन, इन्सुलिन, एरिथ्रोपोएटिन, कॅल्सिटोनिन. कोणतं हॉर्मोन सिक्रेट होते किडनीतून, तर किडनी सिक्रेट करते तुमचं एरिथ्रोपोएटिन. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय असते एरिथ्रोपोएटिन, तर हे ग्लायकोप्रोटीन हॉर्मोन आहे. ग्लायकोप्रोटीन हॉर्मोन आहे तुमचं एरिथ्रोपोएटिन. त्यानंतर किडनीच्या कोणत्या सेल्सपासून सिक्रेट होते एरिथ्रोपोएटिन, तर पेरिट्युब्युलर सेल. पेरिट्युब्युलर सेल्स सिक्रेट करतात एरिथ्रोपोएटिन. फंक्शन काय असते एरिथ्रोपोएटिनचं, तर हे स्टिम्युलेट करते RBC प्रोडक्शन. रेड ब्लड सेल्स प्रोडक्शनला स्टिम्युलेट करते एरिथ्रोपोएटिन. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ RBCs बाय दी बोन मॅरो. त्यानंतर किडनी आणखी काय सिक्रेट करते, तर रेनिन सिक्रेट करते ना. रेनिन असते प्रोटिओलायटिक एन्झाईम. रेनिन इज ए प्रोटिओलायटिक एन्झाईम प्रोड्युस्ड इन किडनी. त्यानंतर व्हॉट इज मेलेटॉनिन. मेलेटॉनिनवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो, इम्पॉर्टंट आहे. कुठून सिक्रेट होते मेलेटॉनिन, तर इट इज सिक्रेटेड बाय पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड सिक्रेट करते मेलेटॉनिन. बॉडीचं जे बायोलॉजिकल क्लॉक असते त्याला रेग्युलेट करते मेलेटॉनिन. हे रेग्युलेट करते डे अँड नाईट सायकल. डे अँड नाईट सायकल इज रेग्युलेटेड बाय मेलेटॉनिन. कुठे प्रेझेंट असते पिनियल ग्लँड, तरी सिच्युएटेड असते डीप इन द सेंटर ऑफ ब्रेन. ब्रेनमध्ये सिच्युएटेड असते तुमची पिनियल ग्लँड. अँड विच ग्लँड इज कॉमनली कॉल्ड ॲज थर्ड आय. कोणत्या ग्लँडला बोलतात थर्ड आय, तर ही सुद्धा असते तुमची पिनियल ग्लँड. ठीक आहे. हे सर्व पिनियल ग्लँडवर आत्तापर्यंतचे विचारलेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय, तर बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. आपण पाहिलं होतं ना, पॅनक्रियाजच्या अल्फा सेल्स सिक्रेट करतात ग्लुकागॉन, बीटा सेल्स इन्सुलिन अँड डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन. कॅल्सिटॉनिनबद्दल आपण काय पाहिलं आत्ताच, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं होतं. थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते ना कॅल्सिटॉनिन. कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, तर फॉर रेग्युलेटिंग कॅल्शियम लेवल इन युअर ब्लड. आणि थायरॉइडच्या कोणत्या सेल्स प्रोड्यूस करतात कॅल्सिटॉनिन, तर सी सेल्स. सी सेल्स इन थायरॉइड ग्लँड प्रोड्यूस कॅल्सिटॉनिन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एल्बो जॉईंट इज फायब्रस जॉईंट, कार्टिलेजिनस, सायनोव्हियल जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट. कोणत्या टाईपमध्ये येतो जॉईंट्सच्या एल्बो जॉईंट, तर हा एल्बो जॉईंट तुमचा फ्रीली मुव्हेबल जॉईंट असतो ना. आणि फ्रीली मुव्हेबल जॉईंट्सला काय म्हणतात, तर सायनोव्हियल जॉईंट्स म्हणतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोणता जॉईंट आहे हा, तर हा हिंज जॉईंटमध्ये येईल ना. हिंज जॉईंट असतो तुमचा एल्बो जॉईंट. त्यानंतर नी जॉईंट, अँकल जॉईंट हे येतात हिंज जॉईंट्समध्ये. आणि हिंज जॉईंट्स असतात तुमचे फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स, सायनोव्हियल जॉईंट्स. सायनोव्हियल जॉईंट्समध्ये आणखी काय येते, तर यात आपण हे हिंज जॉईंट पाहिले. त्यानंतर यात येतात ग्लायडिंग जॉईंट. ग्लायडिंग जॉईंट्स येतात याच्यात. त्यानंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट्स, सॅडल जॉईंट्स, पिवोट जॉईंट, त्यानंतर कॉन्डिलॉइड जॉईंट्स हे सर्व येतात सायनोव्हियल जॉईंट्समध्ये, फ्रीली मुव्हेबल जॉईंट्समध्ये. हे जे फायब्रस जॉईंट्स असतात हे असतात तुमचे इमूव्हेबल जॉईंट्स. हे मूव्ह करू शकत नाही, इमूव्हेबल जॉईंट्स असतात फायब्रस जॉईंट्स. यात काय येईल, तर टीथ इन सॉकेट्स अँड बोन्स ऑफ स्कल. बोन्स ऑफ स्कल अँड टीथ्स इन सॉकेट हे आहेत फायब्रस जॉईंट, इमूव्हेबल जॉईंट्स. त्यानंतर कार्टिलेजिनस जॉईंट्स काय असते, तर हे असतात तुमचे स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्स. हे स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्स असतात. यात येतात तुमचे वर्टेब्रल जॉईंट्स. वर्टेब्रल जॉईंट्स येतात तुमचे स्लाइटली मुव्हेबल जॉईंट्समध्ये, कार्टिलेजिनस जॉईंट्समध्ये. आणि बॉल अँड सॉकेट जॉईंट्स, तर आता आपण इथे पाहिलं ना, फ्रीली मुव्हेबल जॉईंट्समध्ये येतात बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट्स. यात येतो तुमचा शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट हे असतात बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट्स. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या थंबमध्ये कोणता जॉईंट प्रेझेंट असतो, थंबमध्ये, तर सॅडल जॉईंट. सॅडल जॉईंट. आणि रिस्टमध्ये, तर रिस्टमध्ये कॉन्डिलॉइड जॉईंट. कॉन्डिलॉइड जॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन इज द फंक्शन ऑफ विच सबसेल्युलर ऑर्गॅनेल. कोणाचं फंक्शन असते DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, न्यूक्लियस और लायसोझोम.
DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन. तर हे न्यूक्लियसचं फंक्शन असते ना, DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. न्यूक्लियसबद्दल आणखी काय विचारण्यात येते, तर विच इज दी हेविएस्ट कॉम्पोनंट ऑफ दी सेल. हेविएस्ट कॉम्पोनंट ऑफ दी सेल तर न्यूक्लियस असते. त्यानंतर लायसोझोमवर काय विचारण्यात येते, तर विच सेल्युलर ऑर्गॅनेल्स कॉल्ड सुसायडल बॅग्स. सुसायडल बॅग्स कोणाला म्हणण्यात येते, तर लायसोझोम. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो. लायसोझोमला म्हणतात सुसायडल बॅग्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मेम्ब्रेन इन द इयर दॅट व्हायब्रेट्स टू प्रोड्यूस साऊंड. सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, नन. द मेम्ब्रेन इन द इयर दॅट व्हायब्रेट्स टू प्रोड्यूस साऊंड. साऊंड कोण प्रोड्यूस करते, तर आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं ना, टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय असते, तर याला इयर ड्रम म्हणतात ना, इयर ड्रम. आणि हे व्हायब्रेट होते टू प्रोड्यूस साऊंड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. टिम्पॅनिक मेम्ब्रेन व्हायब्रेट्स टू प्रोड्यूस साऊंड. इट इज ऑल्सो कॉल्ड इयर ड्रम. त्यानंतर इयरवरचे आणखी कोणते क्वेश्चन आपण पाहिले होते, तर स्मॉलेस्ट बोन इन दी बॉडी कोणतं असते, स्मॉलेस्ट बोन. तर स्टेपीज पाहिलं होतं ना, स्टेपीज. मिडल इयर बोन आहे ना हे, इट इज प्रेझेंट इन मिडल इयर. मिडल इयरमध्ये काय प्रेझेंट असते, तर स्टेपीज प्रेझेंट असते. त्यानंतर मॅलियस, स्टेपीज, मॅलियस, इनकस अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. त्यानंतर यावर आणखी एक क्वेश्चन आपण पाहिला होता, दी लॅटरल हॅमर शेप्ड बोन प्रेझेंट इन दी इयर. दी लॅटरल हॅमर शेप बोन कोणतं असते, हॅमर शेप बोन, तर हे मॅलियस असते ना, हे सुद्धा मिडल इयर बोन आहे. त्यानंतर कॉक्लिया काय असते, व्हॉट इज कॉक्लिया, तर ही एक स्पायरल शेप्ड कॅव्हिटी असते ना, स्पायरल शेप्ड कॅव्हिटी असते. इनर इयरमध्ये दी स्ट्रक्चर इन दी इयर दॅट कंटेन्स रिसेप्टर सेल्स फॉर हिअरिंग असते तुमची कॉक्लिया. यामध्ये असतात रिसेप्टर सेल्स फॉर हिअरिंग. ठीक आहे, हे सर्व आत्तापर्यंतचे विचारलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. युरिन इज ट्रान्सपोर्टेड टू दी ब्लॅडर बाय पेरिस्टॅल्टिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी युरेटर्स, व्हॉलंटरी कंट्रोल, पंपिंग ॲक्शन ऑफ दी हार्ट, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टम. युरिन इज ट्रान्सपोर्टेड टू दी ब्लॅडर बाय. ब्लॅडरपर्यंत युरिन कशी ट्रान्सपोर्ट होते, तर इट इज ट्रान्सपोर्टेड बाय पेरिस्टॅल्टिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी युरेटर्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. युरिनरी ब्लॅडर कशात येते, तर हे एक्झाम्पल आहे स्मूथ मसलचं. स्मूथ मसल्समध्ये येते ना ब्लॅडर. त्यानंतर डिट्रसर मसल्स कशात प्रेझेंट असतात, डिट्रसर मसल्स इज प्रेझेंट इन, तर हे सुद्धा प्रेझेंट असतात युरिनरी ब्लॅडरमध्ये. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर व्हॉट इज दी इन्फ्लॅमेशन ऑफ ब्लॅडर. इन्फ्लॅमेशन ऑफ ब्लॅडरला काय म्हणतात, तर याला म्हणतात सिस्टायटिस. सिस्टायटिस असते इन्फ्लॅमेशन ऑफ युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वेन ओव्हरीज स्टॉप प्रोड्युसिंग इस्ट्रोजेन दिस ऑकर्स. ओव्युलेशन, इम्प्लांटेशन, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, मेनोपॉज. वेन ओव्हरीज स्टॉप प्रोड्युसिंग इस्ट्रोजेन काय म्हणतात, तर मेनोपॉज म्हणतात ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मेनोपॉज इज द कंडिशन वेन ओव्हरीज स्टॉप प्रोड्युसिंग इस्ट्रोजेन. व्हॉट इज इस्ट्रोजेन, तर इस्ट्रोजेन असते फिमेल सेक्स हॉर्मोन. इट इज सिक्रेटेड बाय ओव्हरीज. ओव्हरीज सिक्रेट करतात. स्टेरॉइडल हॉर्मोन आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, तर फॉर डेव्हलपिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. देन इट हेल्प्स इन रेग्युलेटिंग मेन्स्ट्रुअल सायकल. यूज कशासाठी करतात याचा, तर आपण पाहिलं होतं ना, ॲज ए हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी इन द ट्रीटमेंट ऑफ मेनोपॉज. मेनोपॉजच्या ट्रीटमेंटमध्ये याचा यूज करतात ॲज ए हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. त्यानंतर व्हॉट इज ओव्युलेशन, तर रिलीज ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन इन वुमन कॉजेस ओव्युलेशन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड ॲट टेम्परेचर दॅट इज हायर दॅन बॉडी टेम्परेचर, इममटेरियल, लोअर दॅन बॉडी टेम्परेचर, द सेम ॲज बॉडी टेम्परेचर. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड ॲट टेम्परेचर दॅट इज. कधी प्रोड्यूस होतात स्पर्म्स, तर ॲट टेम्परेचर विच इज लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड ॲट टेम्परेचर दॅट इज लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. त्यानंतर स्पर्म्सवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. वेअर इज द मॅच्युरेशन ऑफ स्पर्म ऑकर्स. स्पर्मचं मॅच्युरेशन कुठे होते, मॅच्युरेशन ऑफ स्पर्म ऑकर्स इन, तर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म ऑकर्स इन इपिडिडायमिस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
The contractions of uterus are stimulated by the production of ऑक्सिटोसिन, वॅसोप्रेसिन, प्रोलॅक्टिन, मेलॅनिन. यापैकी कसलं प्रोडक्शन स्टिम्युलेट करते कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ युटेरस? तर आपण ऑक्सिटोसिनबद्दल काय पाहिलं होतं? लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिटोसिनबद्दल काय पाहिलं होतं? तर हे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडचं हॉर्मोन आहे. अँड ऑक्सिटोसिन इज ऑल्सो नोन ॲज, तर याला बर्थ हॉर्मोन म्हणतात ना, बर्थ हॉर्मोन. बर्थ हॉर्मोन का म्हणतात याला? तर हे कॉज करते ऑगमेंटेशन ऑफ लेबर. ऑगमेंटेशन ऑफ लेबर इज कॉज्ड बाय ऑक्सिटोसिन. हे युटेरिन स्टिम्युलंट असते दॅट इज मेनली इंड्यूस युटेरिन कॉन्ट्रॅक्शन अँड हेल्प्स इन लेबर. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस आर स्टिम्युलेटेड बाय द प्रोडक्शन ऑफ ऑक्सिटोसिन. हे असते तुमचं बर्थ हॉर्मोन. इट कॉजेस ऑगमेंटेशन ऑफ लेबर. ठीक आहे. त्यानंतर वॅसोप्रेसिन काय असते? तर हे सुद्धा पोस्टेरियर पिट्युटरीचं हॉर्मोन आहे. हे आहे तुमचं अँटी डायुरेटिक हॉर्मोन. हे डिक्रीज करते तुमचं वॉटर एक्सक्रिशन बाय द किडनीज बाय इन्क्रीजिंग वॉटर रिॲब्झॉर्प्शन इन द कलेक्टिंग डक्ट्स. हे वॉटर एक्सक्रिशनला डिक्रीज करते, वॉटर रिॲब्झॉर्प्शनला इन्क्रीज करून. ठीक आहे, कलेक्टिंग डक्ट्समध्ये. हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ग्लँड्स, देअर हॉर्मोन्स अँड देअर फंक्शन यावर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतात. व्हॉट इज प्रोलॅक्टिन? तर हे अँटेरियर पिट्युटरीचं हॉर्मोन आहे. हे इन्व्हॉल्व असते तुमच्या सिक्रिशन अँड रेग्युलेशन ऑफ मिल्कसाठी. दी हॉर्मोन इन्व्हॉल्ड इन दी सिक्रिशन अँड रेग्युलेशन ऑफ मिल्क इज प्रोलॅक्टिन. देन मेलॅनिन, तर हे नॅचरल स्किन पिगमेंट आहे ना, स्किन कलरसाठी रिस्पॉन्सिबल असते मेलॅनिन. अँड मेलॅनिन इज डिराइव्ड फ्रॉम द टायरोसिन अमायनो ॲसिड. टायरोसिन अमायनो ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द लार्जेस्ट जॉईंट इन द बॉडी इज नी, हिप, अँकल, एल्बो. लार्जेस्ट जॉईंट कोणतं असते? तर लार्जेस्ट जॉईंट असते बॉडीमधलं तुमचं नी जॉईंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कोणत्या टाईपमध्ये येतो नी जॉईंट? तर आपण पाहिलं होतं ना, नी जॉईंट, त्यानंतर एल्बो जॉईंट आणि अँकल जॉईंट कोणत्या टाईपमध्ये येतात? तर हे हिंज जॉईंट असतात ना, हिंज जॉईंट्स. एकाच डायरेक्शनमध्ये याची मूवमेंट पॉसिबल असते ना, मूवमेंट इन वन डायरेक्शन ओनली. कोणत्या जॉईंट्समध्ये येतात हे? तर सायनोवियल जॉईंट्समध्ये, फ्रीली मुव्हेबल जॉईंट्समध्ये. हिप जॉईंट काय असते? कोणत्या टाईपमध्ये येते? तर आपण पाहिलं होतं ना, शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट हे असतात तुमचे बॉल अँड सॉकेट जॉईंट्स. हे सुद्धा असतात सायनोवियल जॉईंट्स, फ्रीली मुव्हेबल जॉईंट्स. अँकल, एल्बो, तर हिंज जॉईंट यांची पण मूवमेंट एकाच डायरेक्शनमध्ये पॉसिबल असते ना, हे सुद्धा असतात हिंज जॉईंट्समध्ये. त्यानंतर आपण थंबमध्ये कोणता जॉईंट पाहिला होता? थंबमध्ये तर सॅडल जॉईंट. सॅडल जॉईंट. रिस्टमध्ये तर कॉन्डिलॉइड जॉईंट. कॉन्डिलॉइड जॉईंट. त्यानंतर ग्लायडिंग जॉईंट्स कशात असतात? ग्लायडिंग जॉईंट्स तर तुमच्या कार्पल आणि टार्सल्समध्ये असतात. कार्पल अँड टार्सल्समध्ये असतात ग्लायडिंग जॉईंट्स. कार्पल्स असतात तुमच्या हँडमध्ये आणि टार्सल्स असतात तुमच्या फीटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए बोन इन लेग्स ऑफ ह्युमन बॉडी? रेडियस, टिबिया, फीमर, फिबुला. नॉट ए बोन इन लेग्स. पायातलं बोन कोणतं नाही आहे? तर रेडियस काय असते? तर हे लॅटरल बोन असते फोरआर्मचं. लॅटरल बोन ऑफ फोरआर्म असते तुमचं रेडियस. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. रेडियस इज नॉट ए बोन इन लेग्स. बाकी टिबिया, फिमर, फिबुला हे प्रेझेंट असतात लेग्समध्ये. या तीन बोन्सवर नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतात. कोणतं असते लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन दी बॉडी? लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन दी ह्युमन बॉडी तर हे असते तुमचं थाय बोन. थाय बोन म्हणजे फिमर असते. थाय बोन इज फिमर अँड इट इज दी लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन दी ह्युमन बॉडी. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर व्हॉट इज टिबिया? तर हे असते तुमचं मेडियल बोन ऑफ लेग. हे असते तुमचं सेकंड लॉंगेस्ट बोन ऑफ दी बॉडी. हे असते सेकंड लॉंगेस्ट बोन. सेकंड लॉंगेस्ट बोन. त्यानंतर कोणतं बोन कॅरी करते ऑल दी बॉडी वेट? आपल्या पूर्ण बॉडीचं वेट कोणतं बोन कॅरी करते? तर हे सुद्धा असते तुमचं टिबिया. ठीक आहे, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. दी बोन कॅरीज ऑल दी बॉडी वेट इज टिबिया. त्यानंतर फिबुला तर इट इज प्रेझेंट लॅटरल टू टिबिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी सेल ऑफ द ह्युमन.
रेड ब्लड सेल्स, ब्लड प्लेटलेट्स, व्हाइट ब्लड सेल्स, हॉर्मोन्स. कोण ट्रान्सपोर्ट करते ऑक्सिजन टू एव्हरी सेल ऑफ द ह्युमन? तर आरबीसीज असतात ना या. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आरबीसीज ट्रान्सपोर्ट करतात ऑक्सिजन. आरबीसीज काय असते? तर एरिथ्रोसाइट्स. एरिथ्रोसाइट्स कुठे प्रोड्यूस होतात एरिथ्रोसाइट्स? तर बोन मॅरोमध्ये. देन टोटल आरबीसी काउंट किती असते? नॉर्मल आरबीसी काउंट तर 4.5 to 6 मिलियन पर क्युबिक मिलीमीटर. नॉर्मल रेंजसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. त्यानंतर याचा लाईफ स्पॅन किती असतो? लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीज तर 120 days. त्यानंतर या ज्या आरबीसीज असतात यांचा रेड कलर कशामुळे असतो? तर रेड कलर ऑफ आरबीसीज इज ड्यू टू हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळे असतो ना यांचा रेड कलर. त्यानंतर जर आरबीसीजची लेवल वाढली तर त्याला काय म्हणतात? एलिव्हेटेड नंबर ऑफ आरबीसीज. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो. तर याला म्हणतात पॉलिसायदेमिया. पॉलिसायदेमिया इज एलिव्हेटेड नंबर ऑफ आरबीसीज. व्हॉट आर प्लेटलेट्स? तर प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट्स असतात ना, थ्रोम्बोसाइट्स. नॉर्मल काउंट किती असते? तर 2 to 3.5 lakhs पर क्युबिक मिलीमीटर. लाईफ स्पॅन किती असतो? तर 0 to 11 days. त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ प्लेटलेट्सला काय म्हणतात? काय असते प्लेटलेट्सची डेफिशियन्सी? तर याला म्हणतात थ्रोम्बोसायटोपेनिया. काय? थ्रोम्बोसायटोपेनिया. ठीक आहे. देन व्हाईट ब्लड सेल्स नॉर्मल काउंट किती असते? तर 4 to 11,000 पर क्युबिक मिलीमीटर. लाईफ स्पॅन तर 10 ते 15 दिवसांचा, 10 to 15 days. त्यानंतर व्हॉट इज एलिव्हेटेड काउंट ऑफ WBC? तर याला म्हणतात ल्युकेमिया. ल्युकेमिया इज एलिव्हेटेड नंबर ऑफ WBCज. त्यानंतर मेन फंक्शन काय असते WBCचं? तर फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस इज द मेन फंक्शन ऑफ WBCज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द लोअर जॉ इज नोन ॲज मॅक्झिला, इथमॉइड बोन, मॅन्डिबल, क्लॅव्हिकल. काय म्हणतात लोअर जॉ बोनला? तर हे जे मॅक्झिला असते हे असते तुमचं अपर जॉ बोन आणि मॅन्डिबल येईल तुमचं लोअर जॉ बोन. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर दी ओनली मुवेबल बोन ऑफ दी स्कल कोणतं असते? दी ओनली मुवेबल बोन ऑफ दी स्कल तर हे असते तुमचं मॅन्डिबल, लोअर जॉ बोन. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो. त्यानंतर दी स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ दी फेस कोणतं असते? तर हे सुद्धा असते मॅन्डिबल. ठीक आहे. मॅन्डिबल, लोअर जॉ बोन. मॅन्डिबल असते तुमचं एक आणि मॅक्झिला असतात 2. त्यानंतर इथमॉइड बोन तर हे सुद्धा बोन ऑफ स्कल असते, हे सुद्धा एक असते. व्हॉट इज क्लॅव्हिकल? तर कॉलर बोन असते ना, क्लॅव्हिकल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी फर्स्ट सर्वायकल वर्टब्रा इज ॲटलास, ॲक्सिस, लंबार, थोरॅसिक. फर्स्ट सर्वायकल वर्टब्रा काय येईल? तर फर्स्ट असतो ॲटलास आणि सेकंड असतो C2 इज ॲक्सिस. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी फर्स्ट सर्वायकल वर्टब्रा इज ॲटलास आणि सेकंड असतो ॲक्सिस. कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो ॲटलास? तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर नोडलिंग मुवमेंट ऑफ हेड. नोडलिंग मुवमेंट ऑफ हेडसाठी रिस्पॉन्सिबल असतो ॲटलास, C1. आणि C2 ॲक्सिस तर हेडच्या रोटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो ॲक्सिस. टर्निंग ऑफ दी हेड फ्रॉम साईड टू साईड इज फंक्शन ऑफ ॲक्सिस. किती सर्वायकल वर्टब्रा प्रेझेंट असतात? सर्वायकल तर 7 असतात सर्वायकल. लंबार किती असतात? तर लंबार असतात 5. त्यानंतर थोरॅसिक 12. त्यानंतर सॅक्रल असतात 5 आणि कोकिक्स असतात 4. टोटल नंबर ऑफ वर्टब्रा इन ह्युमन इज 33. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी वेंट्रिकल्स प्रेझेंट इन ह्युमन ब्रेन? ब्रेनमध्ये किती वेंट्रिकल्स प्रेझेंट असतात? तर 4 असतात. ऑप्शन बी. देन विच इज द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम? सेंट्रल नर्वस सिस्टमचं मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कोणतं असते? प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा. तर ब्रेन असतो. सेंट्रल नर्वस सिस्टम इज कंपोज्ड ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड अँड ब्रेन इज द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. देन लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन काय असते? तर सेरिब्रम असतो ना. सेरिब्रम इज दी लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. आणि स्मॉलेस्ट पार्ट तर सेरिबेलम. सेरिबेलम असतो स्मॉलेस्ट पार्ट. सेरिब्रम कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? तर कॉन्शियस थॉट, मेमरी स्टोरेज अँड प्रोसेसिंग, देन सेन्सेशन, देन कंट्रोलिंग दी स्केलेटल मसल्स. देन सेरिबेलम
तर वॉलंटरी मसल मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतो स्मॉल ब्रेन सेरिबेलम. त्यांचे रेस्पिरेटरी सेंटर असते ते कुठे प्रेझेंट असते? रेस्पिरेटरी सेंटर तर हे लोकेटेड असते मेडुलामध्ये, मेडुला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मसल फायबर इज सराउंडेड बाय सेल मेम्ब्रेन नोन ॲज. तर कोणतं सेल मेम्ब्रेन असते? मसल फायबर इज सराउंडेड बाय प्लाझ्मा लेमा, प्लुरा, पेरिटोनियम, सार्कोलेमा. मसल फायबर इज सराउंडेड बाय ए सेल मेम्ब्रेन नोन ॲज. तर काय म्हणतात याला? तर सार्कोलेमा असते, ऑप्शन डी. व्हॉट इज प्लुरा? तर हे थिन लेअर ऑफ टिश्यू विच कवर्स दी लंग्स असतो तुमचा प्लुरा, हे प्रोटेक्ट करते लंग्सला. देन प्लाझ्मा लेमा, तर थिन मेम्ब्रेन कवरिंग ऑफ सायटोप्लाझम असते प्लाझ्मा लेमा. सायटोप्लाझमची थिन मेम्ब्रेन कवरिंग असते प्लाझ्मा लेमा. पेरिटोनियम, तर ॲबडोमिनल कॅव्हिटीची मेम्ब्रेन लायनिंग असते पेरिटोनियम. मेम्ब्रेन लायनिंग ऑफ ॲबडोमिनल कॅव्हिटी इज पेरिटोनियम. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग FDA अँड RRB एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. यात प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा इन्क्लुडेड होते. आणि बायोलॉजीमध्ये ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचे हेच क्वेश्चन वारंवार रिपीट होतात. सो हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.